पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आहे, जबरदस्त गॅपमध्ये खेळायला फटका, सीमा पार जातोय का पाहायचंय. चेंडू गेला सीमा रेषे पार, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. साहिल यांनी पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं आणि चौकार वसूल केलाय. एक चांगला चेंडू होता, परंतु सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला, कारण पॉवर प्लेचं सेट आहे. सर्कलच्या डोक्यावरून चेंडू खेळला तर मोठा गॅप असतो, त्याचा फायदा उठवलाय. दुसरा चेंडू दानेश यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका, बिग हिट, परफेक्ट मिडल आणि चेंडू आउट ऑफ पार्क, षटकार. चेंडू लगेच आतमध्ये द्यायचा आहे. समर्थ इलेव्हनचे खेळाडू आणि बॉल बॉयज चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त चौकार देखील पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक आक्रमक फटका साहिलच्या बॅटमधून निघाला आणि त्या चेंडूवरती षटकार वसूल केला. साहिल यांच्यावरती आक्रमण चढवलं आहे, माफ करा, दानिश यांच्यावरती आक्रमण चढवलं आहे साहिल यांनी, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकात 10वा मिळवणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे आणि त्यात यश देखील आले. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा जबरदस्त फटका त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने मारला आहे आणि चेंडू सीमापारचा दोघा ते देखील पाहायचा आहे आणि चेंडू गेला सीमारेषे पार, 4 धावा. काय फटका आहे, कॉफी बुक स्टाईल मारेल हा फटका होता. पुढे पाय टाकून कव्हरचा फटका, देखणं दर्जेदार फटका आणि 4 धावा. धावसंख्या 14. काय फलंदाजी, जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. चेंडू देखील अतिशय उत्कृष्ट, परंतु फलंदाजाचं त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचा चेंडू त्याच पद्धतीचा फटका देखील पाहायला मिळाला, कारण उजवेष्टीच्या बाहेर चेंडू थोडा ओव्हर पिच ठेवला होता, त्यावर देखील कव्हर ड्रायचा फटका पाहायला मिळाला. मिडलच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. अकुटप्या चेंडूवरती फटका फसला हवेमध्ये बघा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी आणि त्या ठिकाणी झेल सुटलाय, जीवनदान भेटलाय. दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसऱ्या पंचांच्याकडे या ठिकाणी निर्णय आलेला आहे. बघायचे त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय. सेफ त्या ठिकाणी आपल्या सुखरूप क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. पहिल्या षटकातील दानिश यांच्यावरती आक्रमण चालू होतं साहिल यांनी. सुरेख टाकलेला चेंडू होता, हळूवार चेंडू टाकला होता, त्यामुळे त्या ठिकाणी चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला, डॉट निर्धाव गेला आहे. धावसंख्या 16. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, परंतु आक्रमक फलंदाजी पाहावयास मिळाले. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका गॅपमध्ये का बाजू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणते चूक करणारा झेलबाद. दानिश यांच्याकडून जरी प्रहार केले असले तरी देखील का शेवटच्या चेंडूवरती साहिल यांना त्या ठिकाणी चकवलं आणि क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकीने चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. पहिला धक्का बसलाय समर्थ 11 संघाला. परंतु जबरदस्त फलंदाजी, काय त्या ठिकाणी फटके, पॉवरफुल फटके पाहायला मिळाले, तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या चेंडूवरती थोडीशी बॅट त्यांच्या हातामध्ये फिरली आणि थोडासा मिस टाईम फटका पाहायला मिळाला. झेलबाद.
नवीन फलंदाज किरान. आधीच्या सामन्यात आपण पाहिलं तर शेवटच्या षटकात त्यांना फलंदाजी मिळवते, परंतु शेवटच्या षटकात अक्षरशः चौकारांची आतषबाजी केली होती. आता या ठिकाणी लवकरच त्यांना कर्णधाराने देखील संधी दिली. बघायचं या संधीचं त्या ठिकाणी काय कसं रूपांतर खेळात करतायत. किरान विस्फोटक फलंदाज आहेत. जितो गोलंदाजीसाठी तयार. जितू सकुंडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉट अँड बॉलची संधी. दोघात तिसरा सगळं विसरा. त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु मिस कॉलिंग त्या ठिकाणी पाहावयास मिळाला आणि झेल त्या ठिकाणी सुटला. एक संधी निर्माण झाली होती. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आधीच्या सामन्यात देखील एक पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, परंतु आता या ठिकाणी जिवंतदान भेटलंय. झेल पकडा झेल आणि जिंका खेळ असं नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. जीवनदान. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करतात. धावसंख्या 18, माफ करा 17 धावसंख्या आहे. सुरेख टाकलेला चेंडू होता, त्या ठिकाणी ब्लॉक मारला होता. एक संधी निर्माण झाली होती धावबाची आणि त्या ठिकाणी धावबाद. सुरेख फेके जितू यांचे डायरेक्ट एस्ट्यावरती नेम धरून चेंडू त्या ठिकाणी मारला आणि धावबाद. नवीन फलंदाज ऋषी. धावसंख्या 18. ऋषिकेश नवीन फलंदाज. सामना करणारे ते किरान. ब्लॉक होल टाकायचा चेंडू, परंतु चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू त्या ठिकाणी खेळ होते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहावयास मिळालंय. एक धाव घेतले. धावसंख्या 19. स्ट्राईकवरती येत आहेत ते ऋषिकेश. मोठमोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत ऋषिकेश देखील. किरण यांनी देखील आधीच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात चौकाराची आतषबाजी केली होती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरेख टाकलेला ब्लॉक चेक चेंडू टाकला होता, त्या ठिकाणी हलके खेळून काढलाय. निर्धाव जातो चेंडू. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलंय जितू यांनी आणि निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. थोडीशी जागा करून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं. स्ट्राईक कव्हर शॉर्ट स्ट्राईक कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. ऋषिकेश यांनी चांगला जमिनीत समांतर फटका खेळला होता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 प्रति षटक 10च्या गतीनं चाललेला हा सामना. अजूनही धावगती वाढवावी लागेल, कारण पुढचा संघ देखील एक जबरदस्त संघ आहे.
मुआज एक यंगस्टर खेळाडू आहे, संघाचे संघनायक आहेत. चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळाय. पहिला चेंडू उजवेष्टीच्या किंचिसा बाहेर ठेवण्यात यशस्वी ठरला आहे, कारण त्यांना माहिती आहे पुढे ऋषिकेश एक जबरदस्त फलंदाज आहे. जर चेंडू स्लॉटमध्ये दिला तर निश्चितच मोठा फटका येईल, त्यामुळे थोडंसं चेंडू उजवेष्टीवर ठेवला. निर्धाव चेंडू गेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पुढे टाकला होता. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. अचूक फेकी, एक धाव. मुआज एक उदयोन्मुख खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू, आपल्या संघाचा संघनायक देखील आहे आणि गोलंदाजी टाकण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकतोय. किराण्याने जोरदार चेंडू टाकला, उंच जास्त गेला, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेलबाद यश मिळवलाय मुआज यांनी पहिल्या षटकात. तिसऱ्या चेंडूवरती थोडासा चेंडू स्लोअरवरना चेंडू पुढे टाकला होता. फलंदाजाला आमंत्रित केलं होतं, एक मोठा फटका खेळण्यास भाग पाडलं होतं आणि किरण यांनी त्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळले देखील, परंतु थोडासा फटका फसला. उंच जास्त गेला, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. अनिल नवीन फलंदाज आदिल. सुरेख चेंडू टाकला होता, मधल्या स्टीवर चेंडू टाकला होता. जबरदस्त त्या ठिकाणी चेंडू पाऊस मिळाला, परंतु फलंदाजानं देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सरळ बॅटने त्या ठिकाणी खेळून काढला. एक धाव. आतापर्यंत सुरेख असं षटक हाताळले. ऋषिकेश यांनी जबरदस्त फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, वन बाउंस चेंडू जातो का पाहायचं, त्या ठिकाणी टू बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावा. सुरेख फटका, मधल्या एष्टीवर चेंडू टाकला, थोडीशी जागा करून गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला खेळला आणि सरळ बॅटने त्या ठिकाणी फटका पास मिळाला. 4 धावा. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फटका फसला, परंतु बघायचे त्या ठिकाणी पंचाचा निर्णय काय येतोय हे पाहणं गरजेचं. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते. 3 या चेंडूवरती 3 धावा. नो बॉल देखील पंचांनी घोषित केला. नो +2 अशा 3 धावा. फ्रीटचा चेंडू असेल पुढचा, बघायचं मुआज यांचा पुढचा चेंडू फ्रीटचा. ऋषिकेश त्या चेंडूवरती प्रहार करताय का निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील, कारण फ्रीटचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्या चेंडू गाळला आणि आपला आडव्या बॅटने त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव या चेंडूवरती मिळाले. चांगला चेंडू हाताळला होता. षटक संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. धावगती वाढवावी लागेल. 10च्या सरासरीने चाललेला हा सामना आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 5 षटकांचा हा सामना. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऋषिकेशच्या विकेटवरती चांगल्या पद्धतीनं फलंदाजीचं प्रदर्शन करतायत. जितू वाईड शॉर्कर चेंडू त्या ठिकाणी पाऊस मिळाला. थोडासा बचाव करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने, कारण त्यांना माहिती आहे मोहरे पुढे मोठा फटका खेळणारा फलंदाज आहे, त्यामुळे थोडासा वाईड शॉर्कर त्या ठिकाणी चेंडूचा मारा केला. तरी देखील त्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्यात ऋषिकेश यांनी. धावसंख्या 32. हळूवार टाकलेला चेंडू, लो फुलटॉस
त्या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यातून चेंडू जाऊन एष्ट्यावरती आदळला. त्रिफळाबाद ऋषिकेश. स्लोवर वन चेंडू पाहावयास मिळाला होता. संघाचे संघनायक विजय सर फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. संघनायक संघ मालक आणि आयोजक देखील या स्पर्धेचे आहेत विजय सर. बघायचं आपल्या या नावाप्रमाणे या ठिकाणी खेळी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतायत का, कारण थोडासा संघ या ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत विजय सर. विजय सर यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर हॉटेल कृष्णाईवरती त्यांना जेवण. उजेष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. सरळ चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हाताबाजूला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला म्हणून चेंडू त्या ठिकाणी पंचांनी फेअर दिला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू गलीच्या दिशेने चेंडू गेला. त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षण होते, 1 धाव. या षटकातील शेवटचा चेंडू बघा. या षटकावरती चौकार किंवा षटकार येतोय का, कारण विजय सर यांना माहिती आपल्या संघाची धावगती वाढवणं गरजेचं आहे. पुढे सर सावध खेळायला फटका आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फेकी होते. दरम्यान 1 धाव घेतली आहे आणि षटक संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. थोडीशी धावगती या ठिकाणी रोखली गेली. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी जितू सकुंडे यांनी हाताळलं. फक्त या षटकात त्यांनी 5 धावा खर्च केल्यात आणि गोलंदाजीसाठी आले ते सिद्धू. पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी बॅटची कड, परंतु रिटायर हट या ठिकाणी होताना दिसत आहेत विजय सर. सिद्धू आधीच्या सामन्यात आपण या ठिकाणी यांना खेळताना पाहिलं नाही, परंतु आता जॉबवरून येऊन देखील आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी या ठिकाणी खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत या स्पर्धेमध्ये सिद्धू आणि कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेत. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर त्यांनी डॉट चेंडू टाकलाय. बघायचं आहे पुढचा चेंडू. किशोर सुरेख टाकलेला चेंडू होता. चेंडूवरती बोटे फिरवली होती. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर त्या ठिकाणी आउटस्विंग पाहावयास मिळाला. डॉट चेंडू. सिद्धू उंच पुरा असा हा गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यात पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला. सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू गिरकी घेतोय आणि फलंदाजाला त्या ठिकाणी समजत नाही चेंडू पडल्यानंतर आत येईल का सरळ येईल का. चेंडू बाहेर जातोय. चेंडू पडल्यानंतर आतापर्यंत 2 चेंडू तरी बाहेर निघालेत. चांगला आणि वाईड चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर जास्त त्या ठिकाणी उजव्या स्टीवर पडल्यानंतर अजूनही जास्त बाहेर चेंडू निघाला. पंचांनी त्या ठिकाणी तो अवंतर घोषितला 1 बाउन्सचा इशारा देखील दिला. त्या ठिकाणी खांद्याचा वापर केला होता गोलंदाजाने, कारण उंच पुरा गोलंदाज आहे. सुरेख टाकलेला चेंडू होता. बॅटची कड आणि झलबाद. किशोर नवीन फलंदाज अजित. सिद्धू यांनी अतिशय चांगलं षटक हाताळलं आणि आधीच्या सामन्यात ते आले नव्हते कारण जॉबवरती होते. जॉब ड्युटीवरून त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि चांगली कामगिरी आत्तापर्यंत पाहावयास मिळाली सिद्धू यांच्याकडून. अजित बघायचं या चेंडूवरती प्रहार करतायत का. आल्या मोठा फटका आणण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्या चेंडू. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन.
आणि या षटकातील शेवटचा चेंडू काय षटक हाताळला शिदू यांनी, जबरदस्त षटक. बॅटची कड आणि एका हातामध्ये झेल टिपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर चेंडू जोरात वेगाने सुसाट वेगाने गेला, सीमा पार 4 धावा. धावसंख्या 40, 41 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, लगेच सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे. समर्थ 11 लगेच आपण ओळीमध्ये मैदानात दाखल व्हायचं आहे. त्या ठिकाणी सर्वात शिस्तप्रिय संघ आहे आणि सलामी जोडी वागळवाडी 11 लगेच मैदानामध्ये पाठवायची. 41 धावांची आवश्यकता आहे 5 षटकात. समर्थ 11 संघ मैदानामध्ये दाखल होतोय. शिस्तप्रिय संघ आहे. ओळीमध्ये सर्वजण मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 41 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेले सागर आणि चैतन्य विस्फोटक जोडे जबरदस्त सलामीला कामगिरी करताना आपण पाहिलं. आधीच्या सामन्यात देखील उत्कृष्ट कामगिरी या जोडीकडून पाहिलेली आहे. 41 धावांची आवश्यकता आहे 5 षटकात.
सामना सुरू होते. पहिलं षटक आदिल टाकण्यासाठी सज्ज आणि सामना करतील चैतन्य. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा. चैतन्याने जबरदस्त आदिल यांच्यावरती मोठा फटका प्रहार केला आणि 4 धावा वसूल केल्यात. सर्कलचा पुरेपूर फायदा उठवला चैतन्याने. 41 धावांची आवश्यकता आहे 5 षटकात. शपल होऊन मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगला अजित यांचं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू दुसरा त्या ठिकाणी आलेला आहे. कारण एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतो. बॅटच्या पट्ट्या चेंडू काय नीट साधा नाही. बॅटच्या कडेला चेंडू आतल्या बाजूला लागला आणि शॉट मिड ऑनवरती अजित यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू होता. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा प्रयत्न होता चैतन्यांचा. चेंडू अंगावरती जाऊन आदळला. पुन्हा चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि नंतरचे 2 चेंडू निर्धाव चेंडू आलेत. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. बॅटची कड आणि चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये सीमारेषे पार जातोय का हे पाहायचं, कारण क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे जातो आणि चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावा. 2 चेंडू डॉट जरी आले तरी 2 मोठे फटके देखील पाहावयास मिळाले, कारण चैतन्य गुलदगड एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज आहे. तरी देखील आदिल यांनी जिगर त्या ठिकाणी दाखवली. यंगस्टर खेळाडू आदिल देखील आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहावी. बॅटची कड लागून चेंडू आत्ताचा थर्डमॅनच्या दिशेने गेला. उलटा पुलटा टांगा पलटी गोड फरार. 4 धावा. जबरदस्त फटका पाहावयास मिळाला आणि या फटक्यावरती 4 धावा. पहिल्या षटकात अक्षरशः चैतन्याने गोलंदाजावरती हल्ला चढवला. धावसंख्या 12. मोठा फटका बसलाय. उंच चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली थोडस त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. झेल सुटला. एक संधी निर्माण झाली होती, परंतु त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक जाऊ दे परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. एक हाफ चान्स त्या ठिकाणी चान्स करणं गरजेचं होतं. मोठा फलंदाज होता, परंतु मोकळ्या जागेमध्ये जाऊन चेंडू त्या ठिकाणी आदळला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. चला स्पीडअप करा. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. वेळ वाया घालवू नका. पहिलं षटक या ठिकाणी आदिल यांनी हाताळलं चांगलं. त्या ठिकाणी काही चेंडू डॉट गेला असले तरी 3 चौकार देखील या षटकात आपण पहिल्या चैतन्याच्या बॅटमधून निघालेल्या. आणि आता पाहायचं या ठिकाणी कर्णधार गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण करतायत. ओंकार बोराटे उंच पुरासा हा गोलंदाज. पहिल्या षटकात 13 धावा आदिल यांनी खर्च केल्यात. बघायच्या ठिकाणी ओंकार कशी गोलंदाजी टाकतात, कारण समोरचा फलंदाज आहे तो चैतन्य अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती. सागर
बराच वेळ शांत आहे, कारण सागर देखील एक खतरनाक फलंदाज आहेत. परंतु सर्व सूत्र चैतन्याने आपल्या हातामध्ये घेतलेले आणि बॉलर्स बॅक ड्राईव्ह खणखणीत चौकार. थोडासा कुटप्प्याच्या बॅक फुटला जात त्या ठिकाणी प्रहार केला आणि 4 धावा मिळवल्यात. चैतन्य थांबायला तयार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की लवकरात लवकर सामना या ठिकाणी संपवला तर आपल्याला अजूनही थोडंसं विश्रांती मिळू शकते, कारण अजून एक त्यांना सामना जिंकला तर आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे. प्रेशर, थोडासा दबाव या ठिकाणी गोलंदाजावरती बाजूला, कारण आधीच्या चेंडूमध्ये मोठा फटका आला होता. तदनंतर चेंडू थोडासा उजवीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पडल्यानंतर अजूनही बाहेर गेला. पंचांनी तो अवांतर घोषित ठरवला. वाईड चेंडू. सुरेख टाकलेला चेंडू होता, फ्लायटेड चेंडू त्या ठिकाणी बाजूला, परंतु जमिनी समांतर ड्राईव्हचा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतले. स्ट्राईक चेंज होतं, स्ट्राईकवर येतात सागर. पहिला चेंडू त्या ठिकाणी खेळत सागर आणि त्या ठिकाणी उत्तुंग असा षटकार. लो फुलटॉस त्या ठिकाणी होता, परंतु सागर यांनी बॅटच्या मधोमध चेंडू घेतला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावला. 6 धावा. धावसंख्या 25. अजूनही 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. जबरदस्त सलामी जोड या ठिकाणी कामगिरी करतात, कारण 41 धावांचं लक्ष होतं. एक माफक आव्हान 5 षटकात, आणि पहिल्या षटकात देखील 13 धावा आल्या होत्या आणि या षटकात देखील एक मोठा फटका सागराच्या बॅटमधून निघालेला आपण पाहिला. पुन्हा एकदा मोठा फटका, थोडासा फटका फसला का पाहायचं, उंच गेला, लांबी एका त्या ठिकाणी आणि लांबी देखील पाहावयास मिळते आणि षटकार. लगातार 2 चेंडूवरती 2 उत्तुंग असे फटके आले सागराच्या बॅटमधून. आपण म्हटलं होतं की सागर बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे, परंतु सागर हा एक आक्रमक फलंदाज आहे. आधी चैतन्याने हल्ला चढवला आदिल याच्यावरती, आता सागर यांनी या ठिकाणी ओंकार यांच्यावरती अतिक्रमण पाहावयास मिळते. 2 चेंडू 2 मोठे फटके. तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला का पाहायचा, आडव्या बॅटने चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, बिग हिट. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार या ठिकाणी खेचण्याचा बहुमान. 1 to go. 3 चेंडूवरती 3 षटकार या ठिकाणी. चार धावांची आवश्यकता. त्या ठिकाणी ब्लॉक होल चेंडू टाकला होता. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, षटक संपलं. 4 धावांची आवश्यकता आहे फक्त विजयासाठी. औपचारिकता बाकी आहे. बघायचं या चेंडूवरती चौकार. ऋषिकेश आणि सामना करणारे चैतन्य. 4 धावांची आवश्यकता. बघायचं फिनिश कसा करता येते आणि मोठा फटका, बिग हिट, स्कर, एक सीमारेषेपार चेंडू जातोय. 4 धावांनी या ठिकाणी विजय संपादन केलाय वागळवाडी 11 संघाने. जबरदस्त कामगिरी, सलामी जोडी. चला लगेच सामना मुआज लगेच या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी. हॉटेल शिवम आणि वागळवाडी दोन्ही संघाचे संघाने लगेच या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचा. माननीय श्री प्रशांतजी थोपटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होईल. मी विनंती करतो माननीय श्री प्रशांतजी थोपटे साहेब, आपणाला आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायचे. हॉटेल शिवम आणि वागळवाडी 11 यांच्या दरम्यान होणारा हा सामना आहे.